सोलापूर येथील गवळी वस्तीतील गायत्री उर्फ पूनम संतोष विटकर वय वर्ष 25 हिने पती व नंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे। याबाबत MIDC पोलिसांनी गायत्रीचा पती संतोष शिवलाल विटकर व ननंद अंबिका गोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। संतोषला न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे। गायत्री गोखले हिचा 2016 मध्ये नात्यातील संतोष विटकर हिच्यासोबत विवाह झाला। संतोषला दारूचं व्यसन होतं, तरी पण गायत्री संसार सांभाळत होती। त्यांना एक मुलगा आहे, पण पती चरित्र्यावर संशय घेऊन गायत्रीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता। ननंद अंबिका ही भाऊ संतोषचे कान भरत असते, त्याचा त्रास वाढला होता आणि वैतागलेल्या गायत्रीने 28 ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेतला। बेशुद्ध अवस्थेत पती संतोषने गायत्रीला खाली उतरवून दवाखान्यात नेले। गुरु नानक चौकातील जिल्हा रुग्णालयात नेले। गायत्री खूपच सिरियस असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलला न्यायला सांगितले, पण संतोष व अंबिका या दोघांनी तिला घरी नेले। तिचा मृत्यू झाल्याने तिच्या अंत्यविधीची तयारी केली। याबद्दल गायत्रीच्या माहेरच्यांना काही सांगितलं नव्हतं, पण गायत्रीची आई सत्यमा गोखले त्या ठिकाणी पोहोचल्या। त्यांना संशय आल्याने त्यांनी MIDC पोलिसांना फोन करून माहिती दिली। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि हा प्रकार समोर आला। गायत्री मृत झाल्याने तिचा पती व ननंद यांनी नातेवाईकांच्या मदतीने अंत्यविधीची तयारी केली, पण तिच्या आईने फिर्यादीनंतर पोलिसांना गायत्रीचा मृतदेह स्तरीय तपासणीसाठी तेथून सिव्हिल हॉस्पिटलला आणलाय। तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय, पण त्यासाठी पती व ननंद यांनी त्रास दिल्याचं तिच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे।